नमस्ते। आज मी तुम्हाला सुक्क चिकन कसं बनवायचं हे दाखवणार आहे। चिकन मी धुवून घेतलेलं आहे। तेल टाकायचं आहे, थोडं मीठ टाकायचं आहे, तेलात हळद टाकायची आहे। आता हे चिकन टाकायचं आहे यामध्ये। तर झाकणी ठेवून 10 मिनिटं शिजून द्यायचं आहे चांगलं। हे बघा चिकन शिजलंय। आता आपण मसाला बघूया त्यासाठी लागणार। हा बघा मसाला घेतलाय, खोबरं, कांदा, टमाटर, लसूण, आलं, कोथिंबीर, हे गरम मसाले आहेत, बडीशेप आहे। हे भाजून घ्यायचंय। तेल टाकायचं आहे, कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे चांगलं। हे बघा टमाटर टाकायचे आहे, लसूण टाकायचा आहे। हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे। गरम मसाले मसाला भाजलेला आहे, बारीक करून घ्या। मसाला आता बारीक करून घेऊया। तेल टाकायचं आहे कढईमध्ये। आता कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आहे, चांगला लाल भाजून घ्यायचा आहे। छान भाजले। आता आपण बारीक केलेला मसाला टाकूया, म्हणजे जिरे पावडर टाकूया, लाल तिखट टाकायचं आहे। हे शिजवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। 2 मिनिटं झाकणी बंद करून ठेवायचं आहे। हे बघा आपलं सुक्क चिकन तयार आहे। आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।